बीड जिल्हा बेसिकली बरेचदा काय होतं, आपले जे तक्रारदार असते, कोणाला एस-पी किंवा ॲडिशनल एस-पी किंवा एस-डी-पीओला भेटायला असतात, तर त्यांना स्वतःचे घरून बाहेर यावं लागते. त्यामध्ये कधी-कधी 2-2 तास, 3-3 तास त्यांना प्रवास करावा लागतो. त्याच्यानंतर जो समोरचे ऑफिसर आहेत, त्यांना पण त्यांचे जो ऑफिशियल कामानिमित्ताने ते ऑफिसला आहे की नाही, त्यामुळे बरेचदा लोकांना गैरसोय होते. बरेचदा छोटे-छोटे कारण असते आणि ते कारण वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या काय गैरसोयी झाली, काय त्यांच्या व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाला, तर ते गोष्टी वरिष्ठपर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही हे संकल्पना सुरू केलेली आहे प्रोजेक्ट संवाद. हे ऑनरेबल सीएम सरांचे 100 डेजचा जो प्रोग्राम आहे, त्यामध्ये 2 इनिशिएटिव्हच्या सरांनी सांगितलं होतं. त्यापैकी आमचा एक इनिशिएटिव्ह आहे प्रोजेक्ट संवाद. त्यामध्ये क्यूआर कोड्स आम्ही पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये व्हायरल केलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनचे ठाणेदारचे सीटवर, ठाणे हवालदार कक्षवर आणि इतर पोलीस स्टेशनचे ठिकाणी जिथे डायरेक्टली लोकांना व्हिजिबल आहे, तिथे आम्ही हे क्यूआर कोड लावलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही Facebook, Instagram आणि बाकी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही क्यूआर कोडची फोटो लोकांना पब्लिश केलेली आहे. याचा उद्देश हेच आहे की कोणाला कुठल्या प्रकारची तक्रार आहे, तर त्यांना आता पोलीस स्टेशनला जाण्याची किंवा वरिष्ठ ऑफिसरला जाण्याची गरज नाही. तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही तिथे सांगणार तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुमच्या कोणत्या पोलीस स्टेशनबद्दल तक्रार आहे. तक्रारमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला भेटल्यानंतर तुम्ही समाधानी झाले की नाही झाले. तुम्ही समाधानी नाही झाले तर काय तुम्हाला वाटते की तुमचं समाधान होत नाही आणि ते सगळं डेटा स्वतः एस-पी ऑफिसची रीडर ब्रांच बघणार आणि त्यामध्ये पोलिसांचा विषय असेल तो लगेच आम्ही 24 तासच्या आत त्यांना कॉल करून त्यांचं आम्ही समाधान करणार. त्यामध्ये बरेचदा सिव्हिल मॅटर्स असते, बरेचदा पोलिसांचे बाहेरचे विषय असते. त्यामध्ये आम्ही त्यांच्या समुपदेशन करणार की त्यांना कुठे दाद मागायचे. पण आमचे डिपार्टमेंटचे निगडीत असेल, तो आम्ही लगेच त्यांची मदत करणार. त्याच्याऐवजी आमचं रेटिंग सिस्टम तयार झालेला आहे क्यूआर कोडमध्ये. तर प्रत्येक पोलीस स्टेशनला येणारे जेवढे व्हिजिटर्स आहेत, ते रेट करणार की आमच्या पोलीस स्टेशन 5 पैकी किती मार्क्स आमच्या पोलीस स्टेशनला मिळेल. आणि शेवटी सगळी रेटिंग मिळून जिल्ह्याची रेटिंग लोक काय देत आहे. तर सुरुवाती लोकांची जे काही अडी-अडचणी आहेत त्यांना लगेच मिनिमम टाईममध्ये सॉल्व्ह करण्याचा आमचा हे प्रयास आहे. झालेला आहे. आपण हा मिशन प्रोजेक्ट संवाद काल दुपारी 1 वाजताच्या जवळ आम्ही डिक्लेअर केले होते सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून. सध्या आतापर्यंत अराउंड 87 कंप्लेंट्स आम्हाला भेटलेली आहे. त्यामध्ये 87 पैकी 50% निगेटिव्ह आहे, तिथे समाधानी नाही. 50% पॉझिटिव्ह आहे, जिथे ते समाधानी आहे. जे निगेटिव्ह आहे त्यामध्ये एस-पी ऑफिसवरून त्यांना लगेच 24 तासाचा आमचा वादा आहे, पण त्याच्या आधीच आम्ही 1-2 तासमध्येच त्यांना आम्ही कॉल करून त्यांचं समाधान आम्ही केलेलं आहे. आणि बरेचदा प्रोसिजर लागते. कोणी इश्यूमध्ये तपासासंदर्भात तक्रार आहे, त्यामध्ये कन्सर्न आयोला कॉल करून ते माहिती आम्ही पोहोचवलेली आहे आणि आम्ही त्यांचं समाधान होऊ त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. एस-पी ऑफिसने हे सगळ्यांना कॉलसुद्धा केलेला आहे. हे कॉल करून आपला डिस्पोजल आहे. ओके. ॲक्शन टेकन रिपोर्ट. हां, पुन्हा त्याच्यावर काय कारवाई झाली ते पण आहे. विदिन 24 आवर्स आमचा कॉल गेलेला आहे आणि त्याच्यानंतर ठाणेदारच्या त्यामध्ये उत्तर आलेलं आहे, काय आहे, काय नाही. टोटल 87 सध्याचा जो आहे ऑब्व्हियसली 87 आलेलं आहे. बघितलं तर आपला कोणतं नाही ते म्हणजे नाव वगैरे तो आपण सांगणार नाही, पण हे सगळे आपल्या पोलीस स्टेशन प्रमाणे आहे. बीड शहर हे सगळं पोलीस स्टेशनचे आहे. सध्याचा जो सॅटिस्फॅक्शन रेट आहे 50-50% आहे. 50% लोक सॅटिस्फाईड आहे, पण हे सॅटिस्फॅक्शन रेट हळूहळू वाढणार. ठीक आहे, आता आजच एकच दिवस झालेला आहे, तर टोटल रेटिंग 2.84 आहे आणि 87 रिस्पॉन्सेस आहे. हळूहळू मला माहिती आहे 1-2 महिन्यामध्ये हे आपला जो रिझल्ट आहे तो चांगला होईल. येस.